राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही जी भरभरून प्रेम दिलं आणि ते कुलकर्णींनी मुलाखत घेतली होती तर खुश झालं बा मारणाचं। ते कधी त्याचं आयुष्यात 500-700 व्ह्यू नव्हतं, ते डायरेक्ट 10-12 हजार झालं एका दिवसात। हां, तर ती मुलाखत सेकंड पार्ट त्याला म्हणलं माझं 1,00,000 सबस्क्रायबर होऊ दे, मग तुला सेकंड मुलाखत देतो। असं तसं झालं आमचं बोलणं। आता 1,00,000 सबस्क्रायबर नंतर मला थोडा 64 कलांना हात घालायचा होता, पण थोडंसं आता सुरुवात करायला हरकत नाही असं मला वाटतं। 90,000 झाला, आता होऊन जातात, काय नाही अडचण। आजची जी घटना आहे, ह्या घटनेतून तुम्हाला 64 कलापैकी एक कलासुद्धा कळणार आहे। आणि तुम्ही हुशार माणसं आहे, तुम्ही आता म्हणले की तलवार ओळखायला बरोबर शिकलेला आहे, तुम्हाला सांगतो। तर ती आपला हार कसा असतो की बाबा तुम्हाला दिली फुलं, गुलाबाची, झेंडूची आणि शेवंतीची। हार 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 करायची एक टेक्निक आहे, प्रत्येक गोष्टीत एक सिस्टीम असते। झेंडूची फुलं वर, नंतर शेवंतीची, आणि मेन फुलं आहेत खाली गोंडा बांधतात, तो कशाचा? गुलाबाचा। झेंडूचा गोंडा लावून जमत नाही कधी, असं आहे ते। आजची जी स्टोरी ही पुणे जिल्ह्यातलीच आहे आणि एक वेगळाच विषय, वेगळं समाजात काय चालू आहे तुम्हाला खरं सांगतो, आतली गोष्ट बरं का। आपल्याला वाटतं आपण आपलं कसं आहे, 4 पैसे कमावण्याच्या नादात आपण व्यस्त असतो, काय असतो, पण काय बाहेर काय चाललंय काय नाही तुम्हाला जरी नाही कळलं तर मी तुम्हाला सांगणार आहे, आता लगेच सांगून टाकतो। विषय असा आहे, इंग्रजीमध्ये सुशिक्षित लोक त्याला वाईफ स्वॅपिंग म्हणतात। आपल्या पत्नीची आदला बदल याच्या संदर्भातली कथा आहे आणि ती आपल्याला जरा इसकाटून मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तुम्ही ती ऐकणारच। पुण्यातला कोरेगाव पार्क हा जो परिसर आहे ना, हा उच्चभ्रू आणि कसं होतं, चांगल्याला पिढा नाही हो, लय श्रीमंताला लय पिढा, असा प्रकार आहे थोडासा। ज्याला देवाने सगळंच दिलेलं आहे, सुंदर बायको दिली, श्रीमंती दिली, आता आपल्याला पेरायच्या तर गव्हाची पेरण्या चालू आहेत। पेरायचं म्हणलं तरी शेतकऱ्याला लय अडचणीत, बियाणं कुठून उपलब्ध करायचं, ट्रॅक्टरचं वेगळंच, ते खुरपून काढतो बिचारा घरीच। तसं श्रीमंताचं नसतं, श्रीमंताला कसं आहे त्या पैशाचं करायचं काय हा प्रश्न असतो, तुम्हाला सांगतो। आणि ती एकदम अशी जाखरीत कार्यक्रम असतो तो। ती एखाद्या बुखायला कुत्र्याला पाव नाही टाकणार, ते एखाद्या गोरगरिबाला मदत नाही करणार, पण बालाजी साई मंदिर किंवा अनेक मंदिरात जाऊन सोनं नाणं लाखांनी पैसे होते त्यात। तिले अवघड काम आहे, तुम्हाला आतलं कळायचं नाही। ही जी घटना आहे ही 2 जोडप्यांच्या मधला विषय आणि कोरेगाव, आता त्यांना काय आपल्याला बदनाम करायचं नाही त्यामुळे आपण नाव बदललं, तेवढाच विषय। आकाश याला जाणून घ्या पहिल्यांदा। आकाश आणि भाग्यश्री ही 2 नवरा बायको आहेत, साधारण 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे। आकाश हा ज्या फ्लॅटमध्ये राहायचा, स्वतःचे फ्लॅट खरेदी केलेले, हा, आणि तिथं फ्लॅटच्या किमती लई आहेत तुम्हाला सांगतो। जिकडे ज्या साईडमध्ये झोपडपट्टी आहे, ज्या साईडला थोडं आउटसाईड आहे, जिथून पुन्हा स्टेशन लांब आहे, त्या फ्लॅटच्या किमती कमी होत्यात। आणि जेवढं मध्यवर्ती पुण्यात असेल, जेवढं एखादा बाग कोरेगाव पार्क त्यापैकी उच्च म्हणजे सगळ्यात हाय तिथं असतात। 2 नंबरला आपल्या हिंजवडी पार्क आला, IT वाले, तिथं जास्त असतात, असं रेटचा प्रकार असतात। आकाश आणि भाग्यश्री लग्न झालेलं, भाग्यश्रीची जी मानसिक परिस्थिती म्हणा किंवा घरचे संस्कार म्हणा हे जरा चांगले, पोरगी चांगली, त्याबद्दल वाद नाही। पण ते आकाश पॅकेज जास्त, जरा 16-16.5 लाख रुपये त्याला पॅकेज होतं। मॅनेजर होता तो एका कंपनीत, आणि ती कंपनीची कॅब असते, कॅब म्हणजे त्याला कार न्यायला सोडायला कार, सगळा कसा दाबात कार्यक्रम, काम करा भाकर खा। ही जी महिला आहे भाग्यश्री, आकाशची बायको, हिला एक आतून दुःख होतं। तिला असं वाटायचं आपल्याला मूल्य, आणि कुठल्याही स्त्रीला वाटतात, काय गैर नाही, एक मूल व्हावं, कारण तिचा वेळ जाईल त्याचं संगोपन करण्यात, त्याचं म्हणजे काय हवं नको ते करण्यात, असं तिला वाटायचं। पण ती प्रयत्न करत होती, पण पोर काय होत नव्हतं। आकाश आपला जायचा कमावायचा, पण मनात आत कुठंतरी खंत, होईन होईन होईन, प्रयत्न चालू। पण सांगताना शेजाऱ्याला, समाजाला किंवा नातेवाईकांना काय सांगायचे, आम्ही फॅमिली प्लॅनिंग केलेलं आहे। म्हणजे कुणी आपल्या पुरुषत्व किंवा आपल्या स्त्रीत्व असतं त्याच्यावर शंका घेऊ नये, असं यांचं चाललं। आणि नवरा बायको तर चांगलं जमायचं, काय कुठं टेन्शन नव्हतं। बरोबर त्या आकाशच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये
अजून एक माणूस राहत होता, त्याचं नाव आहे प्रवीण आणि त्याची बायको तिचं नाव आकांक्षा. आता ह्यांची जशी सिस्टीम आहे सेम सिस्टीम त्याची. तो बी आय टीत सब मॅनेजर म्हणून होता, पण त्याचं पेमेंट कमी होतं. त्याला 9 लाख 8.5 लाख रुपये वार्षिक पॅकेज होतं. हे त्याची जी बायको होती आकांक्षा, ही नखरेल स्वरूपाची बाई होती. नखरेल म्हणजे कसं, तिला आता ही दोघीची तुलना केली ना, एक भाग्यश्री आणि ही आकांक्षा, त्यात भाग्यश्री समजा 45-50% होती, सौंदर्याचं मापक सांगतो तुम्हाला, आणि शी जरा 75-80पर्यंत जात होती. म्हणजे कसं, डोळे ॲक्टिव्ह, चेहरा ॲक्टिव्ह, आणि त्याला साजेशी अशी खाली बॉडी फिगर, वजन मापात, आणि त्याच्यात त्या ह्याचा मारा, तुमचे पावडर, स्नो. आता स्नो राहिलं नाही ले, पण ती मेकअप तिथं हाय फाय असायचं तुम्हाला सगळं. लय नखरेल राहायची. रोज एक शेड बदलायची ओठाची, काही लिपस्टिकची, ओठाची, म्हणजे ओठ नव्हती बदलत. तुमच्या डोक्यात काही पण येतं. आता हे कसं मानसिकता बघा कशी लोकांची. ही आकांक्षा आहे ना, हिच्या लग्नाला 3 वर्ष झालेली, प्रवीण आकांक्षेच्या, त्यांची सेम कंडिशन. त्यांनी मुळात म्हणजे मूल त्यांना पाहिजे नव्हतं लगेच. त्यांना 4-5 वर्ष ह्या तारुण्याचा आनंद घ्यायचा होता, आणि त्याच्यानंतर त्यांना मुलासाठी प्लॅनिंग करायचं होतं. आणि बऱ्याच लोकांचं असं असतं, तुम्हाला सांगू आतली गोष्ट, की मूल होऊ न देण्यामागे एक प्रॅक्टिकल दृष्टिकोन पण असतो, की त्या मुलाचं शिक्षण हे खर्च वाढणार. मग त्याचं प्लॅनिंग करतात ती, की आपला फ्लॅट झाल्याशिवाय मूल नको, आपल्या एवढा बॅलन्स झाल्याशिवाय मूल नको, किंवा आपल्याला जी फिटिंग अनुभवायची आहे पुरुषाच्या डोक्यात असं असतं. 4-5 वर्ष मनमुराद तारुण्याचा आनंद घ्यावा, आणि त्याच्यानंतर नंतर कसं होतं ते म्हणजे अवघड गोष्ट होती. म्हणजे कसं, बिळाचं झालं बध आणि बाळाला काय दाढ पडली, असे जुन्या माणसाची म्हणे बरं का, तुम्हाला आतलं कळायचं नाही. ह्या घटनेमध्ये ही दोघं कामावर गेली, कधी दिवस पाळी, कोणाची नाईट असायची, कोणाची कसं असायचं, पण ह्या ज्या दोघी जणी आहेत घरातली कामं उरकली की इतक्या जीवा ह्या अजिबात एकमेकीशी जळत नव्हत्या. खडगुळ तर अजिबात नव्हत्या. खडगुळ म्हणजे काय, कचरा तिकडे फेकणे, त्याची कुचानिधी करायची, असलेलं चलतं बायांच्या, तुम्हाला सांगतो. पण ह्या दोघी तर तसं नव्हतं. अगदी सख्या बहिणीसुद्धा एकमेकीला जीव लावत नाही, एवढ्या एकमेकीला जपायच्या, एवढ्या एकमेकीला एकत्रच दोन्ही. जेवण नवरं हाकून दिलं ना, हाकून म्हणजे कामाला काढून दिलं, की दोघीजण तिने काय बनवलं ती घेऊन यायची, हिने काय बनवलं घेऊन यायची. तू आज ते नको बनवू, हे बनवू, आज भजी कुरडई बनवू, आज म्हणजे तोंडी लावायला गेलं, असं असं त्यांचं लय जोरात चाललं होतं बा. आता हे सगळं असताना जेव्हा 2 मैत्रिणी, आता कसं आहे, 2 पुरुष एकत्र आले तर काय होत नाही, म्हणजे चर्चेतून ना म्हणतोय, तुमच्या डोक्यात वेगळं कसल्याही प्रकारचं काय आणून देऊ नका, थोडं असं नेहर घ्या. नेहर घेतल्यावर सगळं व्यवस्थित कळतं तुम्हाला. 2 बाया एकत्र आलं ना, कार्यक्रम खतरनाक होऊन जातो. हां, म्हणजे काही गोष्टी अशा असतात की म्हणजे समजा गाडा आहे एखादं, गोडा आहे, चुकूनही गोड्याच्या तोंडाकडे जायचं, पण पाठीमागं जायचं नाही, गाडाच्या पाठीमागं जायचं. का माहिती आहे का, लय बेकार लाट टाकतं. काही नियम आहेत ते पाळले पाहिजेत. हां, बैले शिंगावाला पुढं जायचं नाही, का ती का उचलून सांगता येत नाही, असा बी विषय असतो. तसं 2 बाया एकत्र आल्या की त्यांनी आपलं सगळ्या विषयावर चर्चा झाडा सुरुवात केली. ती आमक्याची कशी, तमक्याची कशी, आमक्यात ह्याच्यावर लफडं, त्याच्यात आपल्याला लफडं. आणि जेव्हा लाफड्याच्या आणि अशा सेक्सच्या अशा डोंबाळ कोणाचं कसं आहे, काय आहे, आमक्या तमक्याची पोरगी मी स्कूटरवर बघितली होती, आणि आज तर दुसऱ्या स्कूटरवर बघितली. भया लय गादाळ कार्यक्रम चालला. यांचं चालू होतं दोघीचं. त्यांना काही बिथाडं सोडली तर काहीच नव्हतं ऐकायला. आता ही चर्चेची पातळी त्यांची इतकी डाऊन झाली हळूहळू, की ही जी आकांक्षा आहे, म्हणजे ही प्रवीणची बायको आणि आकाशची भाग्यश्री त्यातली त्यात नैतिक होती, जरा लक्षात घ्या. ती म्हणजे त्याला असं वाईट वक्त जे असं, म्हणजे ते संस्कार तशा प्रकारचे होते. आपला नवरा ना, आपण डोक्याला ताण नाही बाकीचा, काय होईन ते आपल्या नवऱ्याबरोबर होईन. पण भाग्यश्री जरा सौंदर्याचा गर्व असल्यामुळं ती समजा गप्पा मारत बसलेली असायची, आला बाबा तो आकाश. आता प्रवीणची बायको म्हणजे कसं असतं, याच्या बायको त्याच्या बायको त्याला दिसण्यात फरक होता, ती जरा देखून दिसायची. आणि त्यात तिचे नयन जादूगर, नयनाचं काम बेकार, म्हणजे ती डोळ्याची एक भाषा असते, लपडी उगाय अशी उगच नाही जमत. आधी नयन युद्ध असतं. म्हणजे हा त्या आकांक्षाच्या नजरेत हे आकाश आहे का,
आता दोन्ही आहेत, नातखुळा आहे त्यांचा, हा ती यशस्वी व्यक्ती, म्हणजे कशात का व्हायना पण यशस्वी, लाफड्यात सुद्धा यशस्वी असतात नावाचे लोक, काय अडचण नाही. ती त्यांच्या हातात नाही असं, ते देवाची करी नारळात पाणी. ती आकांक्षा नजरेचा असा कटाक्ष फेकायची की याच्या हृदयाला असं बाण घुसायचा अड्डा रे. हो आकाश म्हणला तिच्या आईला, आपण काय कोणाला जाळा लावलेला नाही, आपलंच कसं व्यवस्थित चालले, 5 बोटं तुपात आहेत. हरणी ही कस्तुरी मृगवाली हरणी ही पडती का काय जाळ्यात बा. पण कसं प्रत्येक बॉल आधी 4 विकेट गेल्यात म्हणला, लवकर पॉवर व्हायना काय व्हायना, बायको चांगलीच आहे पण प्रत्येक बॉल कसा असा डिफेन्समध्ये द्रविडसारखा खेळला पाहिजे म्हणला, लय गाय करून उपयोग नाही. इथं जर पंड्या व्हायला गेलं तर आपला करेक्ट कार्यक्रम व्हायला बसला. तो नाही डोकं लावित नव्हता, पण तो जाणून घेत होता की बाई आपल्या लाईन देते बा, काही म्हणा तुम्ही, असं या मनातल्या मनात चाललं होतं. त्याच्या मनात जे चाललं त्याच्यात वाईट काय नव्हतं, बाई खरंच लाईन देत होती. मग शी आईला म्हणला चांगलं आहे बरं का, पण आता कसं काय करावं बा, बायको जाऊ आता एक तर मिळत नाही, मला मिळेल समजा पण सेकंड झाल्यावर थोडी ॲडजस्ट करावं लागेल. आणि नको बा आपल्या बायकोला असलं जमत नाही, आपल्याला माहिती आहे असं तसं त्याच्या मनात होतं. त्या आकांक्षाला बघण्याची त्या आकाशची प्रचंड इच्छा, हिची त्याच्यापेक्षा दुप्पट इच्छा. हा पण थोडी भीती असं असल्यामुळं तो म्हणला थांबा थोडं सायलेन्स खेळू आपण. कसं होतं सायलेन्स केल्यावर फरक पडतो जरा. ते वेट अँड वॉचमध्ये राहिला, पण लक्ष मनात कुठंतरी आकांक्षा त्याच्या दडली होती. ह्या प्रवीणची बायको. प्रवीणचा थोडा वेगळा कार्यक्रम होता. प्रवीण काय कोणावर लाईन मारणे नाही काय नाही त्यात ते सिनियर होतं साले एक, ते त्याला लेट असं गालून पाडून बोलायचं. आता नोकरी हा प्रकार असायचं मला सांगतो, तो नोकरच. तो किती टायवारीतले घालतो, सुट्टी असल्या 3 दिवस बायको पोरांच्या किती उधळतो याला महत्त्व नाही. ती नोकरी हा प्रकारच असा आहे की प्रत्येक नोकरीत एक वरिष्ठ असतो आणि त्या वरिष्ठ हा लेट आचाळतो आणि ते स्वाभिमानाशी कॉम्प्रोमाइज करून जगणे म्हणजे नोकरी. जगून द्या असू द्या, आता कसं आहे इलाज नाही का त्याला. ह्या घटनेमध्ये ती भाग्यश्री आणि आकांक्षा एक दिवस अशी बोलत असताना, आतल्या म्हणजे नाजूक विषयावर बोलत असताना, मग मुलांचे विषय त्यांचं बंद. आकांक्षा ती भाग्यश्री म्हणली तुला खरं सांगू का मनातलं, मी अजून कोणाला बोलले नाही, नवऱ्यालाच माहिती विषय. आम्ही लग्न झाल्यापासून प्रयत्न करतोय, ते नवऱ्याची माझी इच्छा आहे, माझी जे की आपल्याला मूल व्हावं माझी तर भयंकर इच्छा आहे, पण मला काय मूल होत नाही. आम्ही फक्त लोकाला म्हणतोय, पण आमचं काय राय ना डॉक्टरकडे जाणं येणं झालं, सगळं झालं. आता ती दुसरी तिची मैत्रिणी आकांक्षा ती म्हणली आता तू एवढं सांगितलं म्हणलं मी बी माझ्या मनातली एक आज सांगते तुला. आमचा नवरा म्हणतोय 5 वर्ष तारुण्याचा उपभोग घ्यायचा. मी किती दिखणी माहिती आहे तुला. हा म्हणजे तुझं म्हणजे कसं आहे तुम्ही माझ्या बहिणीसारखी तुला माहिती आहे, आपण किती 2 जिस्म एक जान आहे ना. हा मग म्हणून सांगते तुला. नवरा म्हणतोय 5 वर्ष होऊन द्यायचं नाही, पण माझी पण इच्छा आहे मुलाची आणि होती त्याबद्दल काय वाईट नाही. पण आम्ही तर चक्क हे केलं आहे डॉक्टरकडून जाऊन, तेव्हा तिचा जो नवरा आहे प्रवीण त्याचं जे पंप्स म्हणजे त्याला थोडं वीर्य माना त्याचं ते ॲनालिसिस असतं, म्हणजे त्याचं चेकिंग असतं, चाचणी असते इसकाटून सांगायचं म्हणजे. तर त्याचे शुक्राणूची जी गती आहे जितकी स्पीड किंवा असं ते थोडे मंद स्वरूपाचे होते, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता. पण वैवाहिक सुखात काय नाही. मग दोन्ही एकमेकाशी गप्पा मारायच्या. म्हणले मला एक लय मनात तुझ्या संग बोलायचे, तुला रागेन म्हणून मी बोलत नव्हते, बोलू का असं म्हणली आकांक्षा भाग्यश्रीला. म्हणली सांग की काय विषय. एक मूल होण्यापुरता तुझा नवरा माझ्याबरोबर झोपल का. आता हा म्हणजे असा विषय ना, असं वाक्य आहे की कोणातरी फाळकं उडू शकतं, सपार उडू शकतं. आणि त्यातली त्यात ती भाग्यश्री म्हणजे थोडा चांगल्या संस्कारातली मुलगी होती, चांगली होती. भया तुला लाज वाटते का नाही काय, हां तुझ्या जिबाला काय हाडे काय, ही काय कुत्रं मांजर आहे का. आता बऱ्याच ठिकाणी नवऱ्यांची अवस्था कुत्र्या मांजरापेक्षा झाली आहे. पण नवरा कमावतोय, नवरा आहे, नवरा पुरुष आहे आणि एका पुरुषाचा सौदा अशा प्रकारे 2 बाया करत होता. ह्याच्यासारखं कलियुग काय असू शकतं तुम्हाला सांगतो. आणि दुःखाची लय गोष्ट. म्हणले नाही आपलं मनात आलं म्हणून बोललं. मला काय नाही, एक मुलगा हो मुलगी हो काही झालं ना तुझाच आहे, माझा काही संबंध नाही, काय नाही. बाया मग तू असं बाहेर कर की कुठे बी कार्यक्रम. म्हणजे बाहेर रिस्क आहे, वेगवेगळे गुप्त रोग असतात, वेगवेगळं काय असतं. मला लई इच्छा आहे. माझा तुला माहिती आहे तिचा नवरा प्रवीण होता, काय बोलणार नाही काय नाही. ते माझा कसा आहे नवरा माझ्या
मोठी तग या सूत्रानुसार चाललेलं होतं. आणि म्हणली बघ ना तेवढं जुळलं तर. काय म्हणली शक्य नाही. तिला इतका राग आला. म्हणली तू उठ आणि तुझ्या घरी जा. माझ्या डोक्याला त्यानं माझं डोकं उठलं तुझ्या बोलण्याने ऐकून. ती गेली तिकडे, ही राहिली आपल्या घरात, दोघी आठवडाभर बोलल्याच नाहीत. मेन गोष्ट ह्युमन सायकोलॉजीचा भाग सांगतो तुम्हाला. माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणूस जर एकटाच राहायला सुरुवात झाली ना तर 100% वेळ लागते. खरं आहे बरं का. एकटं राहायचं नाही कधी. कोणतरी जोडदार असावा, बायको असा कोणतरी. माणसाने माणसाशी बोलणं गरजेचं आहे. भले तुम्ही कोणाशी बोला. हां म्हणजे एक इंग्रजी चित्रपट होता बघा, ऑस्कर विनर. तो ते फुटबॉलला त्यांनी डोळे, एकटाच होता तो, समुद्रात अडकला होता. तर फुटबॉलला डोळे काढले त्याच्याशी बोलायचा तो. का ती गरज येते मानवी शरीराची. असा विषय असतो. कुणात तरी बोललं पाहिजे. त्याला जिवंत मानायचा. आणि जेव्हा तो बॉल किंवा तो पडून जातो, काहीतरी कास्ट आवे नावाचा चित्रपट आहे, तो बॉल निघून जातो, तो मोठमोठ्याने एखादा माणूस, घरातला माणूस मेल्यासारखा रडतो तो, की माझा मित्र गेला. हे याला माणूस म्हणतात. माणसाची सायकोलॉजी लय खतरनाक आहे. ह्या घटनेमध्ये 8 दिवस दोघी बोलल्या. 9व्या दिवशी 3 लाख चेनच पडाना, गिळल्यालं पचाना, सगळं त्यांचं बॅलन्सिंग मेंटली बिघडून गेला. आणि सिटीत अशी परिस्थिती असती, कोणी कुणाला विचारित नाही. जे त्याची आपापली दुनिया, आपापल्या नादात. शेजारचा माणूस मिळाला तरी दुसरा मस्त पोहे खातून लता मंगेशकरची गाणी ऐकत असतो शेजारी. ही मानसिकता आहे सिटीवर बऱ्याच लोकांची, सगळ्या नाही. आणि चाळ संस्कृती 1 नंबर सिटीतली, 1 नंबर. एक माझ्या सुखदुःखात उपयोगी पडणारे लोक असंही. इथं 8 दिवसांनी म्हणली तुला वाईट वाटलं, सॉरी. ही म्हणली सॉरी, मला तुझ्याशिवाय कर्मा. ती म्हणली मला तुझ्याशिवाय कर्माना, हे गप्पा मारू असतंसं. यांनी फिट कार्यक्रम राबवला की आपण ती भाग्यश्री म्हणली तू तुझ्या नवऱ्याला कन्व्हिन्स कर, मी माझ्या नवऱ्याला कन्व्हिन्स करते आणि आपण कार्यक्रम करू. आता कार्यक्रम करू म्हणल्यावर त्याला म्हणतात बायकांची आदलाबदली, नवऱ्यांची आदलाबदली. इथं बायकांची नाही. त्या नवऱ्यांना तपासच नाही. भाग्यश्रीने काढला आकाशला विषय. म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका. आणि कसं असतं थोडंसं चेंज बनवून भाग्यश्री थोडी चांगली होती तरी पण तयार झाली थोडी एखाद दिवशी चेंज करायला समथिंग नाही का. कारण तिला त्या मैत्रिणीत की जवळची होती नवऱ्यापेक्षा. तिला वाटतं तिला मूल होऊन जाईन, सगळं ओके होईल. म्हणली आपण महाबळेश्वरला फिरायला जायचं रविवारी. आणि तिथं 2 रूम घ्यायच्या शेजारी शेजारी वेगवेगळ्या. फक्त माझ्या रूममध्ये प्रवीण येणार आणि तिच्या रूममध्ये ते जाणार, तुम्ही जाणार आकांक्षेच्या. त्या आकाशला आतून असे फटाकडे फुटायला लागले. पण तो म्हणतोय काय, हे बघ भाग्यश्री, मी तुझ्याशिवाय कोणाचा विचार करू शकत नाही. ती पुरुषाच, तुम्हाला बायांना कळायचं नाही. पुरुष हा 100% खरं कधी बायांना बोलत नाही. हा असं लबाडेच कार्यक्रम असतो सगळा. पण तो आनंद होता आता की नवीन फिगर, आणि जी फिगर इतके दिवस मनात होती नुसती स्वप्न बघत होतो, ते प्रत्यक्ष लॉजवर येणारे आणि बेडवर येणारे, हॉटेलमध्ये येणारे, खुश मारण्याचा. पण एका दृष्टीने तो आनंद घेत असताना त्याला का वाटलं आईला प्रवीण आपली बायको, परत ते आखडायचंच बॉ डायरेक्ट आकसायचं. आईला म्हणलं पण ही तर उलट आहे ना, सुख दे आणि पण माझं सुख तिकडं जाते त्याचं काय. त्याच्या मनात युद्ध चालू होतं. बरं कस तरी मनावर दगड ठेवला. मला एक डोकं लावू ना, भाग्यश्री ऐक ना, तू 4 प्लेपर्यंतच ठीक आहे म्हणा, पुढं जाऊ नको ना. मग म्हणजे कसं होतं, मला वाईट वाटतं तसं असं नाही का, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. बरं ठीक आहे म्हणली, तू हे कर नवऱ्याला म्हणली, रेडी. गेले शनिवार संध्याकाळी गेले. रातोरात पोचले महाबळेश्वरला. पण इथे महाबळेश्वर काय लय नाही. थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्यात गरम लोकचार गेली. रूम घेतला, रूम बदली केला. आता इथं ते प्रकार झाला ना, तुम्हाला सांगतो काय झाला. इथं ही जी भाग्यश्री आहे ती प्रवीणच्या रूममध्ये गेली. हा इकडं आला. बरोबर झालं. त्या सिच्युएशनचा, त्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा फक्त दोघांनीच घेतला. दोघांनी काही जास्त घेतला नाही. आकाश आणि भाग्यश्री नवरा बायको होती. आकाश गेला आकांक्षाच्या खोलीत. ते आकांक्षा ती आधीच नखरेल बाई, थोडीफार कला जाणारी असन काय असन, लय खतरनाक कार्यक्रम. तिने पार जोंबाडो काढला त्याला, वरबाडू काढला त्याला इतका गरम केला की नात खोळा. हा खुश, ही एकदम खुश. शिवाय काहींच्याकडे कला उपलब्ध. आता ह्यातली एक कला तुम्हाला सांगतो कसं असतं. शरीर संबंध चालू असताना सुरुवातीला जो फोरप्ले केला जातो, त्या फोरप्लेमध्ये पुरुषांनी हमेशा आपली जी पार्टनर आहे त्या पार्टनरच्या श्वासाची जी गती आहे ना याच्यावर ध्यान ठेवा. लक्षात घ्या, सुरुवातीला श्वासाची, तुम्हाला एखादं डिझेल इंजिन जुनं कसं चालवतं माहिती आहे का, हळूहळू ठॉक 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 ठॉक. लक्षात आलं तुमच्या विषयी. आणि हे सगळं आपली संस्कृती, आपल्या कला आहेत ह्या, ध्यानात घ्या. लोकांना माहीतच नाही बऱ्याच गोष्टी. ती श्वासाची गती अशी स्लोली वाढत गेली पाहिजे.
ज्या वेळेस तुम्ही नांगरायला सुरुवात करता, नांगराच्या वेळेस ती श्वासाची गती ही अति उच्च स्तरावर पाहिजे. हा, नाकाचे श्वास किती स्पीडने चाललेला आहे पार्टनरचा, ह्याच्यासाठी नाकात बोटे बिटं घालू नका, ते मरून जाईन गोद मारून. काय तुम्हाला सांगावं नाही, काय कळा ना मला, तसलं काय करू नका. पण साधारण आपल्या गालाला, आपल्या ओठाला जो नाकाचा स्पर्श, श्वास पुरुषासाठी सांगतोय, श्वासाची गती फील करण्याचा प्रयत्न करा. तर म्हणजे असं इतकं तुम्ही ह्या बाबतीत सक्षम व्हावं की तुम्हाला बाहेर कुठं लफडी करायची गरज नाही पडली पाहिजे. हा एकमेव हेतू आहे, बाकी काय नाही. ते श्वासाची गती जर उच्च स्तरावर असेल किंवा जास्त असेल आणि तिथून नांगरणी वगैरे चालू झाली, समजा ट्रॅक्टर गरम झाला आहे बाबा, डेडिटमधून पाणी पडलं, मग काय ट्रॅक्टर गरमच होतं ना, मग ते गरम थांबायचे नांगरणी. मग कारण का ते इंजिन थोडं गारवावं लागतं ना, म्हणजे आता काय नांगरला आता, त्यावेळेस ती गती त्याच लेवलने कमी 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 होत गेली. ज्या वेळेस एखादा पुरुष हा श्वासाची वाढणारी गती, ते तिची हाय लेवल त्या श्वासाच्या गतीची नाकातून येणाऱ्या, आणि ती श्वासाची गती डाऊन होणे, ह्या तिन्ही गोष्टी त्या क्रियेदरम्यान अनुभवतो, समजून जा आपली पार्टनर आपल्या अति खुश आहे, आपली पार्टनर ही तृप्त झालेली आहे. डोक्यात आलं का तुमच्या, याचा विषय असतो. हां, आणि कसं आहे, श्वासाची गती तिकडं चालूच आहे आणि हे पार इकडं गामागून ट्रॅक्टरचा नांगर फाळबीळ मोडून पार तिकडं साईडला जाऊन पडले, दाफा टाकत, लय गरम झालं आणि पंखा लावून दुनियाला. अरे काय आता पंखा लाव, काय झालंच नाही तर कायला पंखा लाव, ते परिपूर्ण संबंध म्हणत नाही त्याला. ह्याच्यावर थोडं डोक्यात घ्या, ही मला तुम्हाला सांगायचं होतं. ही जी आकांक्षा आहे ती आता ही रगेल आणि रंगेल बाई, तिने असा जोंबड घेतला. ती आता कसं एक प्रवास असतो, एक तो म्हणजे प्रवास म्हणजे कसं, नाव गाडीवर टाकायची, कधी गाडी नावेवर घ्यायची आणि ती नदी पार करायची, ते आपलं जे असं तो विषय पार करायचा, असं एक असतं ते. म्हणजे तुमच्या डोक्यात आला आता. मग ती खुश झाला, ते पुढं जाऊन असा विषय झाला, सगळे आले. आता कसं असतं, माणूस असला तरी थोडं बामठेपण वाटतं. ह्या प्रवीणपेक्षा, आणि प्रवीण आकांक्षाचा विषय झाला, पण ते आता थोडं कसं असतं, खाल्ले ना शेण मग बसा चला पुढं असा. ही त्या दोघांनी चौघाजणांनी आपापल्या संमतीने केलं, सगळं केलं, तिथून घरी आले. पण त्यानंतर त्या चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणायला हरकत नाही. किती बदल झाले बघा हे घडल्यामुळं. आणि माझा सांगण्याचा उद्देश आहे की जे तुमची धर्मपत्नी आहे तिच्याशी पुरुषांनी गद्दारी आयुष्यात करू नका. आणि धर्मपत्नीने बी आपल्या त्याला नीट करा, तुम्ही त्याला सरळ करा. त्याला तुम्हाला सांगतो, आता शेतकरी माणूस आहे, कुदळ, तुमचे कुऱ्हाड, फावडं, हे शेतीचे अवजार आहेत, नांगराचा फाळ, हे असलं तर बोथट झालं तर त्याला दारकीळ पाडली जाते. त्याला नीट करायचं, त्याला सरळ करायचं, चर्चा करायची, बोलायचं. पण नांगराचा फाळच बदलून काय टाकू नका तुम्ही. हा, आपल्या नवऱ्याला जीव लावा असं बायांना माझं म्हणणं आहे. आणि हे केलं आत्ता परिस्थिती या तारखेला अशी लग्न संस्था म्हणजे गोत्यात आली आहे. आता काही दिवसांनी मला अशी एक शंका वाटते की ते विकसित देशासारखं एक वर्षाला 1.5 वर्षाला बायका नवरे बदलतील, नवरे बायका बदलतात. लिव्हिनमध्ये ओके कार्यक्रम. मुलगा हा लिव्हिनमधला मुलगा आहे, हा लग्नाच्या नवऱ्याचा मुलगा आहे, हा लिव्हिनमधला आहे. अशी संस्कृतीला बसली, पार सगळं वाटलं व्हायला बसलं. मी एका बाईला समजा 3 पोरं असते तर ती म्हणेन ही 2 वेगवेगळ्या लिव्हिनमधली आहेत आणि हा लग्नाचा आहे हे मुलगा. असं नको व्हायला. आज काय आहे ते बरं आहे. म्हणजे कसं होतं, सलग एकाच पार्टनरबरोबर आयुष्य हे करणे आणि वयाच्या वार्धक्याच्या काळात आपापल्या पार्टनरची काळजी घेणे, याच्यासारखं सुख नाही, याच्यासारखं समाधान नाही. हे त्यातून करा. दुसरी गोष्ट, हे जेव्हा सगळे घरी आले, टुरीमध्ये काय झालं बघू, ते घरी आले कोरेगाव पार्कला. घरी आलं की 2-4 दिवस नुसता सन्नाटा, शांतता, सगळं खाणे पिणे, डोक्याला ताण नाही, गप. मैत्रिणी पण बोलायचे एकमेकाशी, त्याचं बोलायला लागल्या परत. ह्या गोष्टीचा परिणाम इतका भयानक झाला. हे आकाश, त्याची बायको चांगली होती भाग्यश्री, आणि आकांक्षा यांचा जो परफेक्ट कार्यक्रम झाला, एकमेकीचं टायमिंग असं, एकमेकीचं सगळं कळलं. ह्या आकांक्षांनी आकाशला घेतला ना गोपशात, म्हणले आहे हे संबंध. हा, आता काही तुझं माझं काय लाजायचं बुजायचं कारण नाही, नैतिकता पाळायची गरज नाही. माझ्या शरीराचा प्रत्येक सेंटीमीटर तो बघितलेला आहे आणि तुझ्या शरीराचा प्रत्येक सेंटीमीटर बघितलेला आहे.
त्यामुळे आपल्याला काय लादायची कारण नाही. हे आपण कंटिन्यू करू पुढं. आणि हे आकाशचं कसं होतं, भाग्यश्रीवर त्यांनी जे लक्ष केंद्रित करायचं, जे बायकोवर लक्ष केंद्रित करायचं की नको बा आपल्याला बायको, आपला प्रपंच होईल, सगळं चांगलं आहे, देवाच्या दयाने पगार पाणी आहे, पैसा आहे, यांनी केली ना सुरुवात अनैतिक संबंधाला. आता व्हायचं काय, ती एक दिवस 3 दिवस भाग्यश्री माहेराला गेली ती. आणि हा जे गेला ना प्रवीण कामाला, की आकाशन हे आकांक्षा त्यांच्या बेडरूममध्ये आकांक्षाच्या पार धिंगाणा नांगापोंगा कार्यक्रम टाकला. यांनी इतकं जगाट फिट जुळलं की इथपर्यंत ते पोचले की तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं, तुझ्याबरोबरच जगायचं, इतके एकमेकाला. मग त्यासाठी काय करायला म्हणता, कायदा आहे, ही त्याची बायको ती त्याची नवरा आहे, कायदा आहे. म्हणले आकांक्षा म्हणली मी घटस्फोट देते याला, पण तुझ्याबरोबर लाईफ काढायची. आणि माझा परफॉर्मन्स कसा आहे, माझा संबंध करण्याचा रिस्पेक्ट कसा आहे, हा, आणि मी अजून इतकी प्रगत आहे. तुमच्या माझ्यासाठी एखादं वाक्य मी सांगतो. एका पुरुषाने जर काही कला जाणून घेतल्या, त्याचा वापर त्याच्या आयुष्यात जर केला, समोर कुठलीही स्त्री असून द्या किंवा बायको असून द्या स्वतःची, ती बायको त्या पुरुषासाठी वेडी होती, अक्षरशः काही करायला तयार होती. सेम परिस्थिती एखाद्या स्त्रीने जर काही कला जाणल्या आणि पुरुषाला ॲक्झॅक्ट नवरा माझ्या मुठीत घेण्यासाठी, किंवा पुरुष आपला बाहेर तोंड टाकतोय, असं इकडे तिकडे बघतोय, बाहेर लफडी करतोय, वाईट वाटतं स्त्रियाला. अरे आपल्या हक्काचा कुंकवाचा नवरा दुसरीकडे काय करतोय, तिने जर थोड्या बाबतीत जाणून घेतलं, तशा प्रकारचं सुख द्या, सुख घ्या. हे जर नवऱ्याच्या बाबतीत तू त्या बायकोला तो विसरूच शकत नाही लाईफमध्ये. पुढं पार ऐश्वर्या आली तरी तुम्हाला नको, आज मला मोका नाही, माझ्या बायको शिकत. हे त्या वासनेतलं किंवा त्या यौवनाचा जो आनंद घेतात त्याच्यातलं मर्म आहे. आणि हे मर्म अख्खं आयुष्य गेलं तरी बऱ्याच, म्हणजे मी म्हणतो 80, 85, 90% लोकांना हे माहीतच नाही, त्यातला आनंद माहिती नाही. ती फक्त एक साधी प्रोसेस म्हणून त्याकडे पाहिलं जातं. असा विषय. मोर झाली, हां प्रपंच झाला, प्रपंच झाला नाही, ती पळून जाईन बायको, तू प्रपंच काय झाला, तू न्यार राहा म्हणायचं. म्हणजे असं आहे, ती डोकं जर जागेवर ठेवून कार्यक्रम करत जा. आता ह्या घटनेमध्ये याचा परिणाम काय झाला तुम्हाला सांगतो. आकांक्षा आणि आकाश ही जी, आणि इकडे हे प्रवीण आकांक्षा आणि आकाश भाग्यश्री, पहिल्या स्टार्टला आकांक्षाने घटस्फोटासाठी अर्ज केला, भाग्यश्रीने आपला नवऱ्या शेजारच्या बाईबरोबर एवढे केलं, त्याची मैत्री तर संपली, वाटलं झालं तिचं फार. पण आकांक्षाने पहिल्यांदा घटस्फोट मागितला. आकाशशी यांचा घटस्फोट दोघांची संमती असल्यामुळे मंजूर झाला. आता ही जे होते प्रवीण आकांक्षा यांनी एकमेकाला घटस्फोट दिले. 4 सेपरेट वेगवेगळी झाली. आकाशची जी बायको भाग्यश्री, जी आपण म्हणतो चांगली बाजारा, तिने माहेरला आहे, आजची डेट सांगतो, ती आता माहेरला आहे, मुलबाळ काय झालं नाही, माहेरला आहे तिच्या भावाकडं वडिलांच्याकडं. आकाश आणि आकांक्षा यांनी परत लग्न केले कायदेशीर, लक्षात घ्या. आणि ते फ्लॅट विकून टाकला, दुसरीकडे फ्लॅट घेतला. आणि ते काही नव्हतं जास्त श्रीमंतच होता त्यात, म्हणजे ह्याच्यापेक्षा प्रवीणपेक्षा. ती आता सुखाने नांदत्यात. 1 दिवसाच्या वाईफ स्वॅपिंग म्हणजे पत्नीची आदलाबदलीमुळे एवढा गोठाळा झाला आहे, ते आता सुखाने नांदत्यात. आणि सगळ्यात वाईट अवस्था असेल तर ह्या प्रवीणची सध्याची कंडिशन तुम्हाला सांगतो. तो आहे, तो बायकोच्या पहिल्या आठवणी, एवढी देखणी बायको गेली रे, बायको गेल्या वाटलं झालं. त्याचं आता तिथं आलं की त्याला वाटतं आता दरवाजा उघडेल, स्माईल देईल, आणि आज जाताना एक किस करेन, आणि मग मी वॉशरूमला जाईन किंवा मी हात धुवायला जाईन, ती गरम गरम चहा देईन, संपलं. फक्त राहिल्या आठवणी. असं झाल्यावर तो तिथं काय मेंटली प्रेशर आलं, डिप्रेशनमध्ये मी जातोय काय, नोकरी जाते काय, भीतीपोटी त्यांनी तोही फ्लॅट विकला, दुसरीकडे राहायला गेला. वधूवर सूचक मंडळमध्ये नाव दिलेलं आहे, त्या ठिकाणी तो आता नवीन पत्नीच्या शोधात आहे. पण आता त्याला सुंदर पत्नी नको आहे, आता त्याला अशी पत्नी हवी की फक्त ती परमनंट पाहिजे. आता ते नोकरीसारखी थोडक्यात. आता लय सुंदर नको, सुंदरचं देखणी बायको दुसऱ्याची, असा त्याला भ्रम झाला आहे. आणि सध्या तो एकटाच ह्या कुशीव त्या कुशीव मध्ये आधी लई इच्छा झाली, उशीजवळ घेतो, काय करीन मग आता. हे समाज आहे. म्हणजे करायला गेले गणपती झाला, मसोबाशी यांची अवस्था झाली. आणि हे टाळण्यासाठी आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आतली परिस्थिती सांगतो, आपल्या बॉसला 1 दिवस बायको देण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. हे लोकांना माहिती नसतं. सिटीत ठिकाण नोकरी टिकवण्यासाठी करणार काय दुसरं, गावाकडे पाऊस नाही, बरेच असे बाहेर काही तिथले पण आहेत. पण आपल्या पत्नी दुसऱ्या बॉसला देण्यापर्यंत लोक आत कॉम्प्रोमाइज करतात, पोटाची खळगी भरण्यासाठी. ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही ह्या घटनेतून श्वास
आणि त्यातलं आता ड्रायव्हर आहे, तुम्ही ड्रायव्हर बना ना. कसं ड्रायव्हर म्हणजे तुम्ही, मी नाही म्हणते ट्रॅक्टर चालवून वाळू काढा, तसं नाही. ड्रायव्हर बना म्हणजे श्वासाची गती ह्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं ना, एक नंबर. काय मला असं वाटतं इसकाटून सांगितलं तुम्हाला 100% कळलं असेल. म्हणजे चढ उतार श्वासातला, त्यातून तुम्ही तितकं हुशार झालं पाहिजे. हां, म्हणजे तज्ज्ञ झालं पाहिजे असं माझं आतून मनापासून वाटतं. थोडं लांबलं, माफ करा, थोडं 5-10 मिनटं कसं बोलायचं म्हणल्यावर थोडं लांबतं, 10-5 मिनटं समजून घ्या थोडं. रामकृष्ण हरी माऊली.